कथेचं नाव आहे टाइम मशीनची किमया. आज दिवाळीच्या सुट्टीचा पहिलाच दिवस होता. आजचा दिवस तरी शाळेतून मिळालेल्या गृहपाठाकडे लक्ष द्यायचं नाही असा निर्धार करून लली आणि पिंट्या यांनी आपापली दप्तरं पलंगाखाली ढकलली आणि मग ते गोष्टीची पुस्तक वाचत बसले होते. पिंट्या कुठलं तरी इंग्रजी कॉमिक वाचत होता आणि लली चिंगीचे पराक्रम वाचण्यात दंग होती. इतक्यात दारावरची घंटा वाजली. पहा कोण आलंय ते, आईने स्वयंपाकघरातूनच फरमावलं. पण लली आणि पिंट्या कोणी जागचे हलले नाहीत. आईच्या पहिल्या हाकेकडे दुर्लक्ष करायचं, दुसऱ्या हाकेला ओ द्यायची आणि तिसऱ्या हाकेलाच जागचं हलायचं हा त्यांचा अलिखित नियम होता, जो आईलाही माहिती होता. तिने दुसरी हाक मारली. लले, पिंट्या, काय झोपलात काय? पहा ना दार उघडून. होय आई, पाहतो. असं म्हणून दोघे बहीण भाऊ एकमेकांना तुझा तुझा म्हणून खुणावायला लागले. पिंट्या, शेवटी आईनेच निर्णय घेतला. तिचा निर्वाणीचा सूर ऐकून पिंट्याने दार उघडलं. बाहेर कुणीच नव्हतं, पण दाराशी काही पत्र पडली होती. आई ग, पोस्टमन होता, पत्र टाकून गेलाय. पिंट्याने पत्र उचलले आणि त्यावरून नजर फिरवतच तो आनंदाने ओरडला, आई, अरुण मामाचं पत्र आलंय. पत्राचा ढीग आईच्या हवाली करून त्याने ते पत्र सर्वात वरती ठेवलं. ते आईच्या नावे होतं. 8 AIAT कॉलनी, पुणे, 20 ऑक्टोबर. प्रिय सुलुताईस, साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की मला आता कॅम्पसवर मोठे स्टाफ क्वार्टर मिळाले. नुकतंच सर्व सामान लागलं, तेव्हा तुम्ही सर्वांनी पुण्याला या सुट्टीत अवश्य या. जागा भरपूर आहे. लली पिंट्यांना म्हणाव तुमची ती सगळी अफलातून टोळी घेऊनच या. केव्हा येतं ते कळवा. थो सा न ल आ, तुझा अरुण. पीप. आईचं पत्र वाचून होताच लली पिंट्याने संयुक्त ललकारी ठोकली. केव्हा जायचं पिंट्या? मी ना काही गरम फ्रॉक घेणार बरोबर. लली. सुंदर चंपीला पण बोलवूया पिंट्या. आणि बाजाला पण. लली. पिंट्या, लली, सुंदर, चंपी आणि तिसरा बाजीराव अशी ही अफलातून टोळी. पैकी सुंदर, चंपी आणि बाजीराव गारगोटीतले खेडेवासी, तर लली आणि पिंट्या मुंबई महानगरवासी. पण सुट्ट्यात एकत्र येऊन धमाल करायचे आणि वडील माणसांच्या नाकी नऊ आणायचे. तुमचे काय ते सगळे कार्यक्रम नंतर ठरवा. आता दुपारी बाबा जेवायला वेळेत येतीलच. पहिल्यांदा ती बैठकीची खोली आवरा बघू आणि मग बाबा काय म्हणतात तसं ठरवू, आईने सांगितलं. बाबांनी अनुकूल कौल द्यावा म्हणून लली पिंट्यानी बैठक आवरली, आईला जेवणाचं टेबल आवरायला मदत केली. बाबा आले आणि त्यांनी ललीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पण एका अटीवर, पुढच्या 7 दिवसात सगळं होमवर्क पुरं झालं पाहिजे. तर पुढच्या शनिवारी आपण सिंहगडने पुण्याला जाऊ. लली पिंट्या होमवर्क पुरे करायला धावले, पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या टोळीतल्या गारगोटीतल्या मेंबर्सना पोस्टकार्ड टाकलं. सिंहगडच्या पायथ्याशी रम्य परिसरात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी IAT या प्रयोगशाळेमध्ये अरुण मामा एक शास्त्रज्ञ आहेत हे लली पिंट्यांना माहिती होतं. पण तो नेमके कसले शोध लावतो ह्याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र सैन्याशीच त्यांचा संबंध येत असल्यामुळे त्याचं संशोधन गुप्त स्वरूपाचे हे त्यांना माहिती होतं. पण ह्यावेळी आपण थोडी तरी माहिती काढायचीच असं या दोघांनी ठरवलं. पुणे स्टेशनवर गाडी पोचली तेव्हा अरुण मामा वाटच पाहत होता. तो जीप घेऊन आला होता. तिथे उतरल्या उतरल्याच मुलांनी विचारलं, मामा, गारगोटीची बस नाही आली अजून? कधीचीच आली आहे. तुमची मित्र कंपनी सगळी बसली आहे जीपमध्ये कधीचीच. मामाचं पुढचं वाक्य ऐकायच्या आतच मुलांनी जीपकडे धूम ठोकली. अफलातून टोळीची माहिती अशी. 3 वर्षापूर्वी ती स्थापन झाली होती, जेव्हा लली आणि पिंट्या आपल्या आजोळी गारगोटीला गेले होते. सुंदर आणि चंपी ही शेतकरी कुटुंबातली भावंड, तर बाजीराव हा पाटलाचा मुलगा. नाव बाजीराव, त्याला तिसरा बाजीराव म्हणत असत सगळे. पण स्वारी भयंकर भित्री होती. जरी ही 5 मुलं सुट्टीत एकत्र येऊन अनेक साहसात भाग घेत असत, तरी प्रत्येक वेळी हे बाजीराव महाशय मात्र सर्वांच्या मागे असत, पण डोकं वापरण्यात मात्र पुढे. त्यामुळे अफलातून टोळीला बाजीरावाचा नेहमी फायदाच होई. पिंट्या हा या टोळीचा म्होरक्या. कुठल्याही साहसात तो सर्वात पुढे. आजवर अशी अनेक साहसं या 5ही मंडळींनी केली होती,
पण ह्या सगळ्या साहसांचा शेवट सुखांत होत असल्यामुळे अजून ह्या टोळीवर बंदी घालण्यात आली नव्हती. आता पुण्यात IITचा आवार बघून सगळी अफलातून टोळी खुश झाली. मोकळी जागा, जवळच खडकवासल्याचं धरण, भोवताली डोंगर आणि त्या दुरून दिसणारा सिंहगड. तिसरा बाजीराव विशेष खुश. मी इकडे येणार म्हटल्यावर माझे बाबा म्हणाले, आपले पूर्वज ह्या भागात राहत होते. शिवाजी महाराजांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे विसाजी पाटील हे आमच्या घराण्याचे आदिपुरुष. तानाजीबरोबर सिंहगड काबीज करण्यात त्यांचा पण हातभार होता. बाजीराव ऐटीत बोलत होता. हा बाजा थापा मारतोय का ग लले? चंपी म्हणाली. नाहीतर काय. पण जर खरोखर तशी हकीकत असेल तर मला वाटतं शेलार मामाने दोर कापला नसता तर पळून जाण्यात विसाजी पाटलांचा पहिला नंबर असला असता. ललीने अंधारात सोडलेला बाण लक्ष्यावर जाऊन लागला. बाजीरावच्या पणजीने सांगितलेली हकीकत अशीच होती. पण गोष्टीचा शेवट बाजीराव म्हणाला तसा होता. शेलार मामाने दोर कापल्यावर विसाजी जोमाने लढला होता. तुम्ही काही म्हणा, पण मी खरी घडलेली हकीकत सांगतोय. बाजीराव अगदी पोक्तपणे उद्गारला. म्हणून तर मला केव्हा एकदा गडावर जातो असं झालंय. पण मला आणखी एक ठिकाण बघायचंय, अरुण मामाची प्रयोगशाळा, पिंट्या म्हणाला. अरे पण ती बाहेरच्यांना पाहू देत नाहीत ना, सुंदरने विचारलं. मामा परवानगी काढणार आहे. एक दिवस सिंहगडावर सगळी मंडळी जाऊन आली. दुसऱ्याच दिवशी अरुण मामा त्यांना प्रयोगशाळा दाखवायला घेऊन गेला. प्रयोगशाळेत शिरण्यापूर्वी सर्वांना, अगदी अरुण मामाला देखील, आपल्या प्रवेश पत्रिका दाखवाव्या लागल्या. अर्थात मुलांचे पासेस त्या भेटीपुरतेच होते, पण अरुण मामाचा पास कायमस्वरूपाचा होता. त्यावर त्याचं छायाचित्र देखील होतं. अरुण मामा कशावर संशोधन करतोय हे जरी अफलातून टोळीकरांच्या डोक्यावरून गेलं असलं तरी त्याच्या प्रयोगशाळेतली उपकरणं बघून सगळे थक्क झाले. सीमेवर युद्ध सुरू झालं तर वापरायला सुटसुटीत आणि अवघड जागेतून देखील प्रभावशाली ठरणारी शस्त्रास्त्र बनवण्यात अरुण मामा गुंतला आहे हे मात्र त्यांना कळलं. अरुण मामा पण मोकळ्या मनाने सगळी माहिती पुरवत होता. ते पाहता पाहता बाजीरावचं लक्ष कोपऱ्यातल्या एका दालनाकडे गेलं. तिथे बंद दार असून त्याच्यावरती लाल रंगात धोकादर्शक कवटीचं चित्र होतं. बाजीरावाने दार लोटण्यासाठी हात उचलला इतक्यात, हा बाजीराव, तिकडे नाही जायचं, अरुण मामा एकदम आवाज चढवून ओरडला. बाजीरावने हात मागे घेतला. खोलीमध्ये शांतता पसरली. मुलं थोडी थिजली. स्वतःला सावरून सौम्य स्वरात अरुण मामा म्हणाला, सॉरी, मी ओरडायला नको होतं, पण ती जागा खरोखरच टॉप सिक्रेट आहे. ते दार उघडायचं कसं ते फक्त मलाच माहिती आहे. अरुण मामाने खिशातून एक लाल छोटी डायरी काढली आणि त्या दारासमोर जाऊन उभा राहिला. दारावरती 0 ते 9 आणि A to Z असे अंक आणि अक्षरं असलेले कीबोर्ड होता. तो म्हणाला, हे दार उघडायचं असेल तर बरवलीचे काही अंक आणि अक्षरं ठराविक क्रमाने दाबावी लागतात. तो क्रम मी ठरवतो आणि ह्या लाल डायरीत लिहितो. एरवी जर कोणी दाराला नुसता हात लावला तर धोक्याची घंटा वाजते आणि सिक्युरिटी पहारेकरी 2 मिनिटात हजर होतात. पण कीबोर्डला हात लावला तर सायरन वाजत नसेल बाजीराव. जर चुकीचा क्रम वापरून बटणं दाबली तर वाचतो, एरवी नाही, असं म्हणून अरुण मामा म्हणाला, चला आता कॅन्टीनकडे जाऊया. कॅन्टीन हे मुलांचं आवडतं ठिकाण. नाहीतरी प्रयोगशाळेत आता मुलं कंटाळली होती. ती आनंदाने बाहेर पडली. जाता जाता पिंट्याने विचारलं, मामा, जर तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर तू कशावर प्रयोग करशील? मामा गंभीर झाला. किंचित विचार करून म्हणाला, मला अतिशय वेगवान रॉकेट तयार करायला आवडेल, जे वापरून आपल्याला जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने जाता येईल. मी कुठेतरी वाचलंय की प्रकाशाच्या वेगाने आपण जाऊच शकत नाही, बाजीराव म्हणाला. शाब्बास. प्रकाश वेगमर्यादा गाठता आली नाही तरी जर भरपूर इंधन असेल तर आपण त्या मर्यादेच्या जवळ जाऊ शकू. आणि तसं झालं तर वेळ आणि अंतर मोजण्याबाबत आपल्या अनेक कल्पनांना तडे जातील. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी हा शोध लावला. त्याला सापेक्षतेचा सिद्धांत म्हणतात. समजा बाजीराव तू अशा यानातून गेलास आणि तुझ्या घड्याळाप्रमाणे तासभरात परतलास तर इथे पृथ्वीवर तोपर्यंत वर्ष होऊन गेलेलं असेल. हे कसं शक्य आहे? टोळीवाले म्हणाले. आमची सर्वांची घड्याळं सारख्या वेगाने धावणार नाहीत. अरुण मामा उत्तरला, आइन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताप्रमाणे, त्याला थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात,
जेव्हा दोन व्यक्ती परस्परांसापेक्ष वेगाने जात असतात तेव्हा त्यांच्या कालमापनात तसंच लांबी अंतर वगैरे मोजण्यात फरक पडतो. लोकांना हे पटायला पुष्कळ वेळ लागला, पण अखेर अनेक प्रयोगांती तो सिद्धांत मान्य झाला. पण त्याचे परिणाम बहुतांशी मूलकणांवर म्हणजे अणूच्या अतिसूक्ष्म घटकांवर तपासता आले. अरुण मामा म्हणाला, आपल्यासारख्या माणसांवर का नाही? सुंदरने विचारलं. हे परिणाम दिसून यायला परस्पर सापेक्ष वेग पुष्कळ पाहिजे. समजा आपण जेट विमानाने गेलो तर आपला वेग ताशी 1000 किलोमीटरपेक्षा कमी असतो. त्या तुलनेत प्रकाशाचा वेग, अरुण मामाला थांबवत मध्येच बाजीराव म्हणा, सेकंदाला 3 लाख किलोमीटर. पहा, हा गारगोटीतला छोकरा तुम्हा मुंबईकरांवर ताण करतोय. लली पिंट्याने डिवचत अरुण मामा म्हणाला, आता पाहूया तुमच्यापैकी कोण एका तासात प्रकाश किती किलोमीटर जातो ते सांगतो. कॅन्टीनच्या टेबलाभोवती बसता बसता मामाने आव्हान फेकलं. ही बाजी पण बाजीरावने जिंकली. तासाला प्रकाशाचा वेग 1 अब्ज 8 कोटी किलोमीटर. शाबास. हे घे तुला चॉकलेट. अरुण मामाने एक चॉकलेट त्याच्या पुढे देत म्हटलं, आपण हिशोब सोप्पा करण्यासाठी 1 अब्ज धरू. म्हणजे प्रकाशाचा वेग जेट विमानापेक्षा 10 लाख पटीहून जास्त असतो. आईन्स्टाईनने भाकीत केलेले परिणाम पाहायला वेगाचा हा एवढा मोठा पल्ला पार करावा लागतो. मोठ्या वेगाने मूलकण भिरकावणारी यंत्र आज आपल्याकडे आहेत. ती प्रकाशाच्या वेगाच्या पुष्कळ जवळ जाऊ शकतात. अशांना पार्टिकल ॲक्सेलरेटर म्हणतात. त्यांचा वापर करून सापेक्षतेचा सिद्धांत तपासून सिद्ध झालाय. पण मला माझा शोध लावून असं इंधन बनवायचं आहे की ज्याने आपली यानं सुद्धा त्या वेगाने जातील. पण माझं हे स्वप्नच आहे असं मला वाटतं. मला नाही वाटत अजून आपलं तंत्रज्ञान त्या पातळीवर पोचलंय किंवा पुढच्या 50 वर्षात पोचू शकेल. आता बाजीरावाचं डोकं वेगाने काम करत होतं. तो म्हणाला, मामा, आपण असं यान तयार करून थोड्याच वेळात प्रवास करून एकदम भविष्यात पुढे उडी मारू शकू, असं तुम्ही आत्ता सांगितलं. त्याकरता प्रकाश वेगमर्यादेजवळ जावा लागेल. पण समजा आपण प्रकाशाची वेगमर्यादा ओलांडली, तर आपण भूतकाळात पण जाऊ शकू का? इतर मुलं ही कल्पना ऐकून हसायला लागली. पण अरुण मामा एकदम गंभीर झाला. एकतर आपण ही वेगमर्यादा गाठूच शकणार नाही. मग पार करण्याचा प्रश्नच नाही. मात्र भारतीय शास्त्रज्ञ जॉर्ज सुदर्शन आणि इतरांनी अशी कल्पना मांडली आहे की विश्वामध्ये टॅकियोन नावाचे मूलकण आहेत जे प्रकाशाच्या वेगमर्यादा पलीकडे असतात. मग झालं तर, बाजीराव म्हणाला, आपण आपलं रूपांतर टॅकियनमध्ये करायचं, भूतकाळात जायचं आणि मग परत मूळ स्वरूपात येण्यासाठी वेगाने जाणाऱ्या यानात बसून परत भविष्याकडे म्हणजे आजच्या काळात यायचं. बाजीराव म्हणाला, मी एक गोष्ट टाइम मशीन म्हणून वाचली होती. लली म्हणाले, हो, मी पण. ती H.G. वेल्सने लिहिली होती. त्यात एक यान होतं, ते भूत आणि भविष्य दोन्हीकडे जायचं. पिंट्या म्हणाला, मामा, तुमचं गुप्त संशोधन टाइम मशीनवर आहे? चंपीने विचारलं. छट, मी आत्ताच सांगितलं ना, अजून आपलं तंत्रज्ञान भविष्याकडे जाण्या इतपत प्रगत झालेलं नाही. मग बाजीरावांनी ही कल्पना ऐकायला कितीही छान असली तरी ती प्रत्यक्षात येणं शक्यच नाही. हे सांगून अरुण मामाने एकदम विषय बदलला आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या ट्रिपला जायचं ह्याची चर्चा सुरू केली. अरुण मामाने एकदम विषय का बदलला? बाजीराव या प्रश्नावर डोकं खाजवत होता. त्याला दाट शंका येत होती की त्याला काहीतरी लपवायचंय. कदाचित अरुण मामाचं गुप्त संशोधन याच विषयावर असेल. नाही, नक्कीच असणार. मनाची खात्री झाल्यावर त्याने ही शंका अफलातून टोळीवाल्यांपुढे मांडली. सगळ्यांनी त्याला मूर्खात काढलं. काहीतरीच डोकं चालतं तुझं, बाजा. अरुण मामा स्पष्ट म्हणाला की हे तंत्रज्ञान इतकं प्रगत तंत्रज्ञान आजपर्यंत आपण तिथे पोचलेलंच नाही आणि पुढची 50 वर्ष पोचणारही नाही. आणि माझं संशोधन ह्या विषयावर नाही असंही त्याने ठामपणे सांगितलं होतं की नाही? अफलातून टोळीची मंडळी म्हणाली. ते सर्व आपली दिशाभूल करायला. पण मी म्हणतो ते खरं का खोटं हे तपासून बघायला अवघड असलं तरी अशक्य नाही. त्यासाठी आपल्याला एक साहस करावं लागेल. बाजीरावाचं हे विधान ऐकून पिंट्या हसायलाच लागला. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय बरं का, स्वतः तिसरे बाजीराव साहस करायचं म्हणतायत. बाकीचे पण त्या हशेत सामील झाले. बाजीराव वगळता. बरं, ऐकूया तरी तुझी सूचना. कॅप्टन या नात्याने कुठल्याही मेंबरची सूचना विचारात घेणं पिंट्याचं कर्तव्य होतं. मी म्हणतो, आपण अरुण मामाच्या डायरीतून तो परवलीचा क्रम गुपचूप उतरवून घेऊया. रात्री अरुण मामा झोपल्यावर
मग प्रयोगशाळेत घुसून ते गुप्त खोलीत जाऊया. जर तिथे टाइम मशीन असेल तर आपण त्यातून माझ्या पूर्वजांकडे भिसाजी पाटलांकडे जाऊया. पुन्हा दार बंद करून परत येऊन झोपूया. परत येऊन दार बंद करून झोपूया. सगळं रात्रीच्या रात्री गुपचूप होऊन जाईल. बाजीरावाने योजना मांडली. त्यातला धाडसाचा भाग टोळीला आवडला असला तरी एकंदर स्वरूप पाहता ह्यावरती कोणाचाही विश्वास बसेना की अरुण मामा टाइम मशीन बनवतोय आणि म्हणून पिंट्याने निर्णय दिला, योजना नामंजूर. संध्याकाळी घरी परत येताना बाजीराव मनातल्या मनात चडफडत होता. इतकी फर्स्ट क्लास योजना आपल्या अफलातून टोळीने निकालात काढली. केवढा मोठा चान्स गमावला त्यांनी. कारण अरुण मामाचं वर्तन विचारात घेता बाजीरावाची खात्रीच होती की त्या बंद दारात टाइम मशीनच आहे आणि ते टाइम मशीन वापरून आपल्याला प्रत्यक्ष सिंहगड घेतानाचा प्रसंग बघण्याचा मौका ह्या चौघांनी घालवला. ह्या रागातून बाजीरावाच्या मनात एक वेगळंच धैर्य निर्माण झालं. आपण जाऊया का एकटेच? एकटे? अंधारातून प्रयोगशाळेकडे? प्रयोगशाळेत त्या धोक्याच्या दाराच्या पलीकडे आणि दारापलीकडल्या त्या टाइम मशीनची जोखीम पत्करून? रात्री झोपताना या सर्व प्रश्नांना बाजीरावांनी होय असं उत्तर दिलं आणि रात्री 2ला उठून हे धाडस करायचं ठरवलं. आणि आपण दुसऱ्या नाही तर पहिल्या बाजीरावाचं नाव घेतलं हे जगाला दाखवायचं असं त्याने ठरवलं. रात्री जाग आल्यावर बाजीराव उठला. सगळीकडे सामसूम होतं. ती चौघं गाढ झोपेत होती. पलीकडच्या खोलीत डोकावून बघितलं तर अरुण मामा गाढ झोपला होता. त्याचा कोट खुर्चीवर भिरकावला होता आणि त्याच्या खिशात ती लाल डायरी डोकवत होती. बाजीरावाने हळूच कोटाच्या खिशातून डायरी काढली. पानं चाळून एक अंकाक्षराचा क्रम दिसला तो त्याने टिपून घेतला. बाहेरचं दार ओढून घेऊन तो घराबाहेर पडला. आज अंधाराची त्याला भीती नाही वाटली. सरळ तो प्रयोगशाळेच्या रुखाने निघाला. एकदा त्याला कसली तरी चाहूल लागली म्हणून त्याने मागे वळून पाहिलं, पण त्याला कोणी दिसलं नाही. पण काही आकृत्या त्याच्या मागोमाग येतच होत्या. प्रयोगशाळेत एक उघडी खिडकी त्याने सकाळीच पाहिली होती. ती त्यातून पहारे करायला चुकवून तो आत शिरला. आता ते दार त्याच्या पुढ्यात होतं. आत शिरल्यावर बरोबर घेतलेल्या बॅटरी टॉर्चने त्याने दारावरची बटणं नीट पाहून ठराविक क्रमाने दाबली. खरंच दार उघडेल की धोक्याची घंटा वाजेल? त्याचा सस्पेन्स फार काळ टिकला नाही. ते दार सरकत सरकत भिंतीत लुप्त झालं. बाजीरावने टॉर्च लावून पाहिलं. त्याला अपेक्षित असलेलं टाइम मशीन तिथे उभं होतं. एका गोल बशीवर दुसरी उलटी बशी ठेवली तर जसा आकार येईल त्या आकाराचं ते नक्कीच कसलं तरी यान होतं. प्रवेशद्वारातून तो यानात शिरला. एका बाजूला पॅनलवर सूचना लिहिलेल्या होत्या आणि काही बटणं होती. बाजीराव त्या सूचना वाचण्यात गर्क असतानाच त्या आकृत्या पाठोपाठ यानात शिरल्या आणि क्षणभर थांबून त्या सर्वांनी बाजीरावर झडप टाकली. कसा पकडला? ते चोघे एका स्वरात ओरडले. बाजीरावची बोबडीच वळली. त्याने कसाबसा टॉर्चचा प्रकाश त्या हल्लेखोरांवर टाकला आणि आश्चर्याने ओरडला, तुम्ही? होय आम्हीच, पिंट्या म्हणाला. तुला काय वाटलं तू असं आम्हाला चुकवून एकटा येशील? पण तुम्ही तर गाढ झोपला होतात. आम्ही झोपेचं फक्त सोंग घेतलं होतं. ते सगळे आले याचं बाजीरावला कौतुक वाटलं आणि आनंदही झाला. नाहीतरी त्या टाइम मशीनमध्ये शिरताना आपण एकटेच काय हे भलतं साहस करतोय अशी जाणीव त्याला झालीच होती. टाइम मशीनमध्ये ते पाचही जण व्यवस्थित मावले. बाजीराव कंट्रोल पॅनल तपासून बघत होता. तिथे 2 लिव्हर्स होत्या. लाल लिव्हर खाली भूतकाळ लिहिलं होतं आणि हिरव्या खाली भविष्यकाळ. तसंच वर्ष, दिवस, महिना, तास, मिनिटं, सेकंद एका अंकाच्या पॅनलवरती दिले होते. खाली लिहिलं होतं गंतव्य वेळ, म्हणजे ज्या वेळेत पोचायचे ती. बाजीराव सुंदरच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे बघत म्हणाला, मी तुम्हाला सिंहगड सर झाला त्या रात्रीच्या आदल्या रात्रीत नेतो. पण तुला तारीख नक्की माहितीये? चंपाने विचारलं. हो, ती मी बाबांकडून अनेक वेळा ऐकली, मला पाठ आहे. असं म्हणून त्याने सराईत विमान चालकाप्रमाणे पॅनलवरचे आकडे दाबले. त्याला दिलेली गंतव्य वेळेची माहिती एका टीव्ही मॉनिटरवर आली. तसंच निघायला तयार असा संदेश फ्लॅश व्हायला लागला. आता सीट बेल्ट लावून बसा, पिंट्याने ऑर्डर सोडली आणि स्वतः तिचं पालन केलं. हँडल जवळची सीट बाजीरावने आधीच बळकावली होती. आता आपण निघालो असं म्हणून बाजीरावने लाल हँडल खाली केलं. यान आवाज न करता गरगर गरगर फिरायला लागलं आणि पाचही प्रवासी चक्कर येऊन जागच्या जागी बेशुद्ध पडले. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांना दिसलं की यान स्थिर आहे.
प्रत्येकाला पहिल्यांदा डोकं गरगरते असं वाटत होतं. पण हळूहळू सगळ्यांना नॉर्मल वाटलं. आपण कुठे आलोय हे पाहायला सगळ्यांनी यानाबाहेर पाऊल टाकलं. लांब अंधारातच टेकड्या दिसत होत्या. सिंहगडाची टेकडी धुसर दिसत होती. पण IITच्या इमारती नाहीशा झाल्या होत्या. जवळपास कुठलीच वसाहत नव्हती. दुरून कुठून तरी गाण्याचे आणि ढोलक्याचे आवाज येत होते. एकंदरीतच विजेचे दिवे नसल्यामुळे काळोख फार जाणवत होता. आपण कुठे आलो रे? सुंदरचा हात पकडत चंपीने विचारलं. आपण होतो तिथेच आहोत. फक्त भूतकाळात जवळजवळ 3.5 शतकं मागे गेलोय, जर बाजेने दिलेली माहिती बरोबर असेल तर, सुंदर म्हणाला. बाजीराव आसपासची टेहळणी करत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, आपण त्या गाण्याच्या दिशेने जाऊया. तिथे विसाजी पाटलांच्या लग्नाची पूर्वतयारी चालू आहे. माहितगार माणसाप्रमाणे बोलतोयस तू, पिंट्या म्हणाला. मी ऐकलेल्या गोष्टीनुसार तानाजीच्या रायबाचं आणि विसाजीचं ही लग्न एकाच मुहूर्तावर होती. परंतु रायबाचं लग्न कोंढाणा घेतल्यावर करायचं ठरलं, तसंच विसाजीचंही. आमचं गाव ह्याच भागात होतं. पाहूया माझा अंदाज बरोबर ठरतो का ते. सुमारे तासभर चालल्यानंतर ती टोळी नाचगाण्याच्या ठिकाणी पोचली. तमाशासारखं नाचगाणं ढोलक्याच्या साथीवर चालू होतं. एका लोडाला टेकून एक तरुण ऐटीत बसला होता. काही इतर प्रतिष्ठित मंडळी त्याच्या दोन्ही बाजूला बसून नाचाला दाद देत होती. बाजूला खेडूतांची गर्दी होती. अफलातून टोळी खेडूतांमध्ये सामील झाली. काही वेळाने बाजीरावाने एका खेडूताला विचारले, लगीन आहे का कोणाचं? नवा दिसतोस इकडं. त्याच्याकडे पाहत खेडूत म्हणाला, विसाजी पाटलाचं लगीन ठरलूया, त्याचा तमाशा हाय. बाजीरावाने समाधानाने मान डोलावली. तो मागे वळला. इतक्यात तो खेडूत त्याच्या खांद्यावर हाटून म्हणाला, कुठून आलास वा? आणि हे चंगीभंगी कपडे कुठले? का टोपीकराने दिले? बाजीरावला कल्पना सुचली. तो म्हणाला, आम्ही 5 मुलं टोपीकराला रस्ता दाखवित होतो. पण पुन्हा जवळ आल्यावर त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. आता आम्ही कुठं जाणार हो? त्याचा सूर थोडा रडवा झाला. खेडूताला दया आली. तो म्हणाला, चला तुम्हाला पाटलाकडे नेतो. मोठा दिलदार आहे तो. असं म्हणून त्याने हात पकडून बाजीरावाला मुख्य बैठकीकडे नेले, जिथे पिंट्या, सुंदर, चंपी, लली पण त्यांच्या पाठोपाठ आले. विसाजी पुढे दंडवत करून खेडूत म्हणाला, ही पोरं आपल्या आसऱ्याला आलीत पाटील. टोपीकरांकडे होती त्याने रस्त्यावर सोडून दिल्यात. विसाजीने टोळीकरांकडे पाहिलं. नावं काय तुमची? मी पिंट्या. मी लली, पिंट्याची बहीण. मस्ती सुंदर म्हणतात. आणि ही माझी बहीण चंपी. आणि मी बाजीराव. सुंदर आणि चंपी ठीक, आणि पिंट्या आणि लली ही कसली नावं? टोपीकरांनी दिलीत वाटतं. आणि बाजीराव हे नाव पण कोणावरून ठेवलं? तो बदमाश बाजी घोरपडे तर नाही? दुसरे बाजी देशपांडे आणि बाजी पासलकर देव माणसं. पण रावाची शेपूट कशा आहे पायी ह्या लहान वयात? विसाजीने विचारलं. बाजीराव पेशवे होऊन गेले, त्यांच्यावरून हे नाव ठेवलं याचं. पण कुठे तो मर्द मराठा बाजीराव पेशवा आणि कुठेही आमची भित्री बागूबाई, पिंट्या म्हणाला. तू मराठी बोलतोस मुला तर नीट बोल ना. आणि हा पेशवा बाजीराव कोण? मी नाही कधी ऐकली त्याची मर्दुमकी, विसाजी म्हणाला. मुलांच्या लक्षात आलं, बाजीराव पेशवा अजून जन्माला यायचा होता. एकदम बाजीरावला मोठी कल्पना सुचली. तो म्हणाला, त्यो बाजीराव अजून जन्मला नाही. 70 वर्षांनी तो मर्दुमकी गाजवणार हाय. पिंट्याने काय हा मूर्खपणा म्हणून बाजीरावाच्या पाठीत चापट मारली. 70 वर्षांनी काय होणार ते तू आत्ता सांगतो यास? थापा की काय? विसाजी म्हणाला. नाही पाटील, आम्ही टोपीकरांकडे होतो तिथे एक पाद्री आला होता. त्याने मला पुढचं बघायची दृष्टी दिली आहे. थापा. तुला बदलून काढतो म्हणजे येशील ताळ्यावर. सांग, उद्या माझं लगीन होणार की नाही? विसाजी हसत म्हणाला. नाही होणार. तुमचं नाही आणि रायबाचं बी नाही. उद्या तानाजीरावांना महाराज जोखमीचं काम देणार आहे ती. आणि रायबाचं लग्न पोस्टपोन होणार. मी पिंट्याने मध्येच तोंड खुपसलं. पोटपोन म्हणजे काय? ही कसली बोली बोलतो या? टोपीकरांनी त्याला शिकवले ही भाषा, बाजीराव म्हणाला. उद्या पहाच माझे म्हणणे खरे ठरतोय का नाही. तानाजीरावांना महाराज कोंढा ना सर करायला चुंपणार आहेत. आणि मग तुम्ही पण जाल त्यांच्या संग. कोंढाणा किल्ला? तो तर अभेद्य आहे. तो कसं सांगणार घ्यायला महाराज? आई साहेबांना दिलेला शबूत पळायला. विसाजी आसपासच्या प्रतिष्ठितांकडे वळून म्हणाला, ऐकलेत या पोराचे बोल? ठीक आहे. उद्या सूर्यास्तापर्यंत जर तू म्हणतोस तसं झालं नाही तर तुझ्या पाठीचं चांबडं उधळील हा विसाजी.
तो दिवस ती पोरं नजर कैदेत असल्यासारखी होती. बाजीराव तेवढा शांत होता. बाकीचे दोघे त्याच्या आगाऊपणाबद्दल चडफडत होते. समजा तानाजीकडून निरोप आला नाही तर. पण उतरणीच्या सुमाराला खुद्द तानाजी एका छोट्या सैन्यासह तिथे हजर झाला. तानाजीने दिलेली माहिती तंतोतंत बाजीरावाच्या वर्णनाशी जुळत होती. विसाजी त्याला घेऊन आला. तानाजीराव, त्यो पोरग बघा. काल रात्री त्याने हे सर्व घडणार असं आम्हाला सांगितलं. तो म्हणाला. ते कसं शक्य आहे? काल रात्री तर महाराजांनी मला बोलवलं बी नव्हतं. तानाजी म्हणाला. तेच तर सांगतोय म्या तुम्हाला. ह्या पोराला पुढचं दिसतं. तर सांग, आता आमची रात्रीची मोहीम फत्ते होणार की नाही? विसाजीने विचारलं. ह्यो काय प्रश्न विचारतोस विसाजी? मासाहेबांचा आशीर्वाद आणि महाराजांचा शब्द पाठीशी आहे. असं असल्यावर तानाजी मोहीम फत्ते करणारच, तानाजी म्हणाला. बाजीरावाच्या डोक्यात एक अजब विचार आला. आपण इतिहास बदलू शकू का? असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, तानाजीराव, तुम्ही घोरपड लावून आडबाजूनी किल्ला चढणार होय ना? तुला कसं कळलं? तानाजीने चकितून विचारलं. कारण किल्ला चढण्याची ही कल्पना त्याने अद्याप कोणालाच सांगितली नव्हती. शेलार मामानेही सांगितली नव्हती. ह्यो पोरग अचाट आहे, मी उगाच म्हणतो का? विसाजी म्हणाला. तर बाजीराव पुढे बोलला. तर तुम्ही व्यवस्थित वर चढाल. पुढचे शब्द तो अतिशय सावधगिरीने बोलला. पण पुढेच धोका आहे. सुभेदार उदयभान पार बलदंड आहे. त्याशी एकटे लढू नका. नाहीतर गडापायी सिंह गमावल्याचं दुःख महाराजांना माथी येईल. म्हणजे मी लढाईत कामास येणार? त्यात काय, शत्रूला तेच मरण हवे असतं. तानाजी विचलित न होता उद्गारला. पण तानाजीराव, स्वराज्याचं मोठं काम, त्यात महाराजांना तुमचा पुढे पण उपयोग होईल. जिता सिंह मेलेल्या सिंहापेक्षा जास्त उपयोगी नवं का? बाजीराव म्हणाला. छोकरा बरोबर म्हणतोय तानाजीराव. हा विसाजी तुमच्या मागे सावलीसारखा राहील. पाहूया उदयभान काय करत होते. ठीक आहे विसाजी, पण लक्षात ठेव, तानाजीला दगा होणार असेल तरच या लढाईत पडायचं, तानाजींनी निक्षून सांगितलं. सिंहगडावर भगवा झेंडा फडफडताना जसा शिवाजी महाराज आणि जिजामाता साहेबांनी पाहिला, तसाच विसाजीच्या गावातून अफलातून टोळीने देखील पाहिला. मोहीम फत्ते झाली खरी. गड आला. पण सिंहाचं काय झालं? प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दिवशी मध्यान्हीच्या सुमाराला मिळालं. गडावरून मावळ्यांची एक तुकडी विजयोल्लास दर्शवत गावात आली. पण तुकडीच्या म्होरक्याचं तोंड काळवंडलेलं होतं. तो म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नसून तानाजी मालुसरे होता. गावकऱ्यांनी स्वागत केलं. पण काहीतरी अनिष्ट घडलंय याची सगळ्यांना कल्पना आली. बाजीरावाला पुढे करून, नाही, तानाजीनेच आल्याला विचारलं, पोरं कुठे आहेत? बाजीरावाला पुढे करून अफलातून टोळी त्याच्यासमोर उभी राहिली. आपल्या सावधगिरीच्या सूचनेमुळे तानाजी जिवंत आहे ह्याचं बाजीरावाला समाधान वाटलं. पण विसाजी पाटील कुठे? मुलांनो, विशेष करून बाजीराव, तुझ्यामुळे मी वाचलो. त्याबद्दल तुझे आभार, पण फार मोठी किंमत मोजावी लागली मला. विसाजी, विसाजी माझा तरुण दोस्त आज नाही. माझ्यावर दग्याने घातलेला वार स्वतःवर घेऊन तो स्वर्गवासी झाला. वार करणारं उदयभान त्याला मी कापून काढला, पण त्याने माझा विसाजी कसा परत येणार? तो मर्द मराठा मराठा अक्षरशः रडायला लागला. विसाजी पाटलाचं गाव शोकात बुडून गेलं. बाजीराव सुन्न उभा होता. त्याला कालची विसाजीची उमेदीने भरलेली आकृती दिसत होती. आणि त्याच्या मृत्यूला कारण अभावितपणे बाजीरावच होता. शिवाय त्याच्याचमुळे त्याच्या घराण्याच्या मूळ पुरुषाचा अंत झाला होता. चल बाजा, परत जाऊ. चल बाजा, परत जाऊ. पिंट्याने त्याच्या खांद्याला हात लावून त्याला टाइम मशीनच्या दिशेने वळवलं. बाजीराव एका अज्ञात कल्पनेने अस्वस्थ झाला होता. टाइम मशीन संथपणे उभं होतं. भविष्यात पुढे जाण्यासाठी. योग्य तारीख आणि वेळ पॅनलवर टाकल्यावर हिरवं हँडल फिरवणार. इतक्यात बाजीरावला ज्या कल्पनेने अस्वस्थ केलं होतं ती आता त्याच्या अंतर्मनातून पुढे आली. जर लग्न न होताच त्याच्या घराण्याच्या मूळ पुरुषाचा, भिसाजी पाटलांचा अंत झाला असेल तर वंशवृक्ष वाढला कसा? आणि आज त्याचा वंश स्वतः बाजीराव अस्तित्वात तरी कसा आला? थोडक्यात, टाइम मशीनमधून भूतकाळात जाऊन त्याने जी ढवळाढवळ केली होती त्यामुळे आजचं वर्तमान त्या बदललेल्या भूतकाळाशी मुळीच जुळत नव्हतं. हा ब्रह्मघोटाळा कसा दूर होणार? यान अजून गरगर फिरायचंच होतं. कारण अजून हिरवं हँडल त्याने हलवलं नव्हतं.
त्याचं तर डोकं गरगरायला लागलं. हात खाली ओढ बाजा, आपल्याला निघायला पाहिजे. पिंट्याचा आवाज त्याच्या कानी आला. हात खाली ओढ, हात हलव. सगळ्यांनी एकच गिल्ला केला. बाजा, उठ. कसलं स्वप्न बघतोयस? अरुण मामाच्या शब्दाने बाजीरावाला जाग आली. म्हणजे ते टाइम मशीन खरं नव्हतं? हम्म. आत्ता तुम्हाला पटेल टाइम मशीन प्रत्यक्षात का बनवता येणार नाही. अरुण मामा बोलायला लागले. बाजीरावाची स्वप्नगाथा अरुण मामाने नीट ऐकली होती. पुढे अरुण मामा म्हणाले, कारण टाइम मशीन जर तयार झालं तर मग कोणीही भूतकाळात जाऊन बाजाने केली त्याप्रमाणे घटनाचक्राची ढवळाढवळ करेल. आणि ज्या कार्यकारण भावामुळे सृष्टीचे व्यापार चालतात तोच नाहीसा होईल. काल असं झालं म्हणून आज अमुक घडलं हे आपण म्हणू शकतो. पण मग टाइम मशीनमध्ये जाऊन ढवळाढवळ केली तर असं म्हणता येणार नाही. सर्व कार्यकारण भावच सृष्टीचा नष्ट होईल. आता माझा गुप्तशोध कशावर आहे हे जरी तुम्हा अफलातून टोळीच्या मंडळींना कळलं नसेल, तरी बाजीरावाच्या या स्वप्नामुळे तुम्हाला एवढंच कळलं तर नक्की असेल की टाइम मशीनचा शोध लागणं हे शक्य नाही आणि भूतकाळात जाऊन अशी ढवळाढवळ करणं तर योग्यच नाही. हो की नाही रे मुलांनो? सर्व मुलांनी होकारार्थी माना हलवल्या. धन्यवाद.